ठरलं तर मग मालिकेच्या 18 सप्टेंबरच्या भागात सायली पूर्णाजी दोघी मिळून प्रियाच्या विरोधात जबरदस्त प्लॅन करणार असतात. तर त्याचबरोबर दुसरी एक घटना अशी घडणार असते की प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी अपघाताची घटना रिक्रिएट करून प्रतिमाची स्मृती व वाचा दोन्ही परत आणण्यासाठी सायली रविराजचा जबरदस्त प्लॅन ठरणार असतो. तर पूर्णाजी आणि सायली दोघी मिळून प्रियाच्या विरोधात असा कोणता जबरदस्त प्लॅन रचणार आहेत व त्याचबरोबर रविराज सायलीने ठरवल्यानुसार प्रतिमाच्या ॲक्सिडेंटची घटना रिक्रिएट करताच तिची स्मृती परत येणार का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. डॉक्टरांनी जे प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेलं असतं ते रविराजांच्या हातून प्रियाने हिसकावून घेतलेलं असतं. परंतु पूर्णाजी तिला सक्त ताकीद देते की ते प्रिस्क्रिप्शन एकतर कल्पना नाहीतर सायली या दोघींपैकी कोणाकडे तरी दे. परंतु प्रिया ऐकत नाही आणि तिला उलट सांगते की अगं, ही तर माझी आई आहे ना, मग तिची काळजी घेण्याची जबाबदारी तर माझ्यावरती असायला हवी. त्यानंतर प्रिया पुढे रविराजांना सांगते की बाबा, मला माहिती आहे की कधी कधी मी जास्तीच हट्टीपणा करते, परंतु प्लीज मला एक संधी द्या ना, मी घेईन आईची काळजी. खरं तर प्रियावरती कोणाचाच विश्वास अजिबात बसलेला नसतो. त्याच एका कारणाने पूर्णाजीला सुद्धा प्रियावरती ही जबाबदारी देणं खूप धोक्याचं वाटत असतं. रविराज प्रियाला सांगतात की तन्वी, तुला गोळ्या द्यायच्या आहेत ना प्रतिमाला, ते गोळ्या तूच दे, परंतु गोळ्या मी अश्विनकडून मागवून घेतो. असं सांगत रविराज प्रियाच्या हातून प्रिस्क्रिप्शन हिसकावून घेतात. अर्जुन सायलीला इशाऱ्याद्वारे प्रियाचं जे काही चाललेलं असतं त्याच्याबद्दल सांगतो, परंतु सायली तिथं गप्पच असते. त्यानंतर रात्री जेव्हा अर्जुन रूममध्ये काम करत असता सायली झोपण्याची सगळी तयारी करत असते. ब्लँकेट उशा बाहेर काढत असता ती अर्जुनला सांगते, पाहिलंत ना, प्रियाने प्रतिमात्यांना गोळ्या द्यायची खूप मोठी जबाबदारी घेतली आहे आणि तरी देखील तुम्ही असं का म्हणताय की ती तन्वी नाही आहे. त्यानंतर पुढे सायली अर्जुनला सांगते की प्रिया कितीही चिडखोर असली ना तरीसुद्धा तिच्या आईच्या जबाबदारीकडे ती दुर्लक्ष नाही करणार. त्यावरती अर्जुन फक्त हुंकारात देत असतो. अर्जुन त्याच्या कामामध्ये बिझी असतो. तर सायली अर्जुनला सांगते की माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची नसली किंवा तुम्हाला जर माझे प्रश्नच पटत नसले ना की तुम्ही असं हूं करता, त्यापेक्षा ठरवूनच टाका ना की प्रियाच तन्वी आहे. अर्जुन सायलीच्या प्रश्नावरती रिॲक्टच होत नाही. अर्जुन सायलीला सांगतो की मी प्रिया तन्वी नाहीच आहे हा विषय सध्या तरी काढला नाही. तेव्हा सायली सांगते की परंतु तो तुमच्या मनातून देखील गेलेला नाहीये. परत आता अर्जुन सायलीला फक्त हुंकार देतो. तेव्हा सायली अजून जास्तच चिडते. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की मी काही बोलायला गेलो तर ते तुम्हाला पटत नाही. मी काहीच न बोलता तुम्हाला फक्त अशामध्ये जर उत्तरं दिली तेही तुम्हाला पटत नाहीये. मग मी नक्की काय करायचं आहे, मग मी आता काय करायचं आहे. अर्जुनच्या त्या प्रश्नावरती सायली त्याला सांगते की तुमचं जे वकिलाचं डोकं आहे ना त्याला जराशी आता विश्रांती द्या. जाऊ दे ना, मीही तुमच्याशी काय बोलत बसले आहे, त्यापेक्षा ना झोपतेच मी, असं सायली अर्जुनला सांगते. सायलीकडे दुर्लक्ष करून अर्जुन आपल्या कामात व्यस्त होतो. सायली आणखीनच चिडते. त्यानंतर रागाने सायली बेडवरती येते आणि ब्लँकेट घेऊन झोपी जाते. परंतु ज्यावेळी सायली झोपलेली असते त्याच वेळेस सायलीने पायावरती पांघरून घेतलेलंच नसतं आणि त्याचमुळे सायलीच्या तळपायावरती असणारी जन्मखून उघडी पडलेली असते, ती स्पष्टपणे दिसत असते. अर्जुनचं लक्ष जेव्हा सायलीच्या पायाकडे गेलेलं असतं त्याला जबर असा धक्काच बसतो. त्यानंतर अर्जुन जेव्हा उठतो तर त्याचं लक्ष सायलीच्या पायावर असलेलं जन्मखुनेकडे नाही तर सायलीच्या पायाखाली अडकलेल्या त्याच्या फाईलकडे गेलेलं असतं. अर्जुन पटकन फाईल काढून घेतो आणि विचार करतो की ही फाईल इथे कशी काय आली आणि त्यानंतर ती फाईल परत घेऊन जात अर्जुन स्वतःच्या कामामध्ये व्यस्त होतो. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विमलने प्रतिमासाठी दूध बनवलेलं असतं. त्याचबरोबर सर्वच जण नाश्ता करत असता अर्जुन प्रताप एकमेकांशी गप्पा मारत असतात. सायली जेव्हा प्रतिमासाठी दूध घेऊन आलेले असते तिथेच रविराज सायलीच्या हाती गोळ्या सोपवतात आणि तिला सांगतात की प्रतिमाच्या या गोळ्या आहेत, डॉक्टर श्रद्धा यांनी दिलेल्या, त्या तुला द्यायच्या आहेत. तेव्हा प्रिया पटकन उठते आणि सायलीजवळ जाते. सायलीला सांगते की आईच्या गोळ्यांची जबाबदारी मी घेतली आहे की नाही, मग आता या गोळ्यासुद्धा मीच देणार. सर्वजण खूप रागाने प्रियाकडे पाहत असतात.
परंतु सायली खूप मोठ्या मनाने प्रियाच्या हाती दुधाचा ग्लास आणि गोळ्या दोन्ही सोपवते. त्यानंतर प्रिया प्रतिमाला गोळी द्यायला लागते. रविराज यांना खूप छान वाटत असतं की प्रिया स्वतःच्या आईची छान पद्धतीने काळजी घेते आहे. परंतु प्रियाच्या डोक्यात मात्र विचित्र दुसरेच विचार चालू असतात. ती विचार करत असते की या ज्या गोळ्या दिल्या आहेत त्याच्या जागी मला साध्या कुठल्या तरी गोळ्या ठेवाव्या लागतील. मग बघते की प्रतिमाचा जो मेंदू थिजलेला आहे तो कसा काम करतो ते. त्यानंतर प्रतिमाला ती गोळी खायला देते. तरी देखील प्रतिमा सायलीकडे पाहते. सायलीने इशारा करता क्षणी प्रतिमा प्रियाने दिलेली गोळी खाते. त्यानंतर ती दूध पित असता प्रिया सर्वांच्या समोर नाटकं करत असते तिची काळजी घेण्याची. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की बघताय ना की प्रिया किती प्रेमाने तिच्या आईची काळजी घेते आहे. तुम्ही तुमच्या डोक्यात जे तिरसट विचार घेऊन बसला आहात ना ते काढून टाका आत्ता तरी. तरी देखील प्रियावरचा संशय अजूनही अर्जुनचा जात नसतो. पूर्णाजी प्रियाला सांगते प्रतिमाचं दूध पिऊन झालं तर तू तिला तिच्या रूममध्ये सोड. तेव्हा प्रिया नकार देते कारण प्रियाला काहीही करून आता हातात जे गोळे आलेले असतात त्या बदलायचे असतात. त्याचमुळे ती कारण काढते आणि सर्वांना सांगते की नाही मला नाही जमणार, मला ना एक अर्जंट काम आहे. रविराज तिला विचारतात की अचानक कुठे चालली आहेस. तेव्हा प्रिया सांगते की बाबा मला ना खूप महत्त्वाचं काम आहे, म्हणजे मला कॉलेजला जायचं आहे, तिथे असाइनमेंट सबमिट करून यायचे आहेत ना. असं सांगून ती पटकन तेथून पळ काढते. अर्जुनचा प्रियावरचा संशय आणखीनच वाढतो. प्रिया नक्की कुठे गेली आहे, कुठे जाते हे सगळं अर्जुनला शोधून काढायचं असतं. म्हणून अर्जुन मनात आता प्रियाचा पाठलाग करण्याचा विचार करतो. अर्जुन विचार करतो की हिचं कधी कॉलेज असतं, कधी क्लास असतो, कधी इन्स्टिट्यूट असतं, नक्की काय चाललेलं असतं आणि ही आता कुठे निघाली असेल. अर्जुन सर्वांनाच सांगतो की चला आता मला सुद्धा निघायला हवं ऑफिसला. नाश्ता अर्धा सोडून अर्जुन प्रियाचा पाठलाग करण्यासाठी जातो. कल्पना सायली अर्जुनला डबा घेऊन जाण्यासाठी सांगत असतात परंतु अर्जुन त्याकडे दुर्लक्ष करतो. अर्जुन गेल्यानंतर प्रतापही रविराजांना सांगतो की चला मग लेक एवढा काम करतो आहे म्हटल्यानंतर आपण तरी कशाला बसायचं, आणि तो देखील उठून जातो. बाहेर अर्जुनने प्रियाच्या गाडीचा पाठलाग केलेला असतो. तर इकडे घरामध्ये सायली वाती वळत असतात. ती गणपती बाप्पांना प्रार्थना करत असते प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी. इतक्यातच सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो. सायली विचार करते की डॉक्टर श्रद्धा यांनी सांगितलं होतं प्रतिमा त्यांच्या उपचारामध्ये वेगळेही उपाय करता येतात, वेगळे उपायही करता येऊ शकतात. मग आता फक्त औषधांवरतीच अवलंबून न राहता ते उपाय करून बघितले तर. सायली क्षणाचाही विलंब न करता पटकन डॉक्टर श्रद्धा यांना फोन करते आणि त्यांना सांगते की तुम्ही म्हणाला होतात ना की प्रतिमा त्यांच्या उपचारासाठी फक्त गोळ्यावरती अवलंबून न राहता आपण वेगळे काहीतरी उपाय करू शकतो, मग तसेच काही उपाय करायचे का. तर इकडे तोपर्यंत अर्जुन प्रियाचा पाठलाग करत असतो. त्याला समजतच नसतं की प्रिया नक्की कुठे चालली आहे आणि कशासाठी. तर फोनवरती सायली डॉक्टर श्रद्धा यांना विचारते की बोला ना डॉक्टर, आपण काही वेगळा उपाय करू शकतो का. तेव्हा डॉक्टर श्रद्धा सांगतात की हो आपण असा एखादा उपाय करू शकतो, परंतु तो खूप रिस्कीही असू शकतो. तेव्हा सायली विचारते की रिस्की म्हणजे काय करावं लागेल. तर डॉक्टर श्रद्धा तिला सांगतात की आधी जी घटना घडली आहे, म्हणजे प्रतिमा ज्या घटनेमुळे ट्रॉमामध्ये आहे ती घटना पुन्हा घडवून आणायची. सायलीला कळालेलंच नसतं की नक्की काय करायचं आहे. त्यामुळे डॉक्टर श्रद्धा तिला एका उदाहरणाद्वारे समजावून सांगतात. समज की एखादा उंचावरून पडलेला माणूस पडल्यानंतर जो शॉकमध्ये गेलेला असतो ना, त्याच्यावरती उपचार करत असता आम्ही ती घटना पुन्हा रिक्रिएट करतो की जेणेकरून त्याला असं वाटावे की तो आत्ता पडणार आहे. मग त्याच्या जुन्या ज्या घडलेल्या घटना असतात, ज्या आठवणी असतात, ज्या त्याच्या मनामध्ये साचलेल्या असतात त्या बाहेर येतात. परंतु मला असं वाटतं सायली की हा चमत्कार घडू शकतो. तरी देखील आपण प्रतिमा वहिनींवरती गोळ्यांद्वारेच उपचार चालू ठेवूयात. सायलीसाठी एक आशा निर्माण झालेली असते. सायली खूप खुश होऊन डॉक्टर श्रद्धा यांना सांगते की म्हणजे 20-22 वर्षापूर्वी प्रतिमा आत्यांच्या घडलेल्या ॲक्सिडेंटची आपण जर पुनरावृत्ती केली तर चमत्कार घडू शकतो. त्यानंतर सायली डॉक्टर श्रद्धा यांचे आभार मानते आणि गणपती बाप्पासमोर हात जोडून प्रार्थनाही करते. इकडे प्रिया महिपतच्या घरी आलेली असते
आणि ती विचार करते की आता पटकन महिपतकडूनच काहीतरी उपाय काढून घेते की पुढे नक्की काय करायचं आहे. अचानकपणे प्रियाचं लक्ष आरशात जातं आणि ती पाहते तर पाठलाग करत अर्जुनची गाडी तिच्या मागेच उभी असते. तेव्हा प्रिया विचार करते की म्हणजे अर्जुन माझा पाठलाग करतोय का? अर्जुनने जर पाहिलं असेल की मी महिपतच्या घरी आले आहे तर मग मी मेले. मी काय करू आता, असा विचार करून प्रिया घाबरून जाते. अर्जुनला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की प्रिया महिपतच्या घरी का आली असेल. प्रियाला खूप घाम फुटलेला असतो. तरी देखील प्रिया विचार करते की परंतु या सिच्युएशनला मला सामोरं तर जावंच लागणार आहे. अर्जुनला संशय आला आहे. त्यानंतर प्रिया बाहेर गाडीच्या उतरते आणि गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाल्याची नाटकं करायला लागते. ती पाठीमागे वळून पाहते तर अर्जुनची गाडी असतो. अर्जुन देखील आता प्रियाने आपल्याला पाहिलं की काय असा विचार करून काही कागदपत्र घेऊन चेक करत असतो, जेणेकरून प्रियाला संशय येऊ नये. त्यानंतर अर्जुनकडे प्रिया जाते आणि विचारते की अर्जुन तू? तेव्हा अर्जुनही प्रियाला विचारतो की तू इथे कशी? तू तर कॉलेजला जाणार होतीस ना? तेव्हा प्रिया अर्जुनला सांगते की हो, इथे माझी मैत्रीण राहते ना, तिला पिकअप करून आम्ही दोघी मिळून जाणार होतो, परंतु तू इथे काय करतोयस? नाही म्हणजे माझ्या गाडीच्या टायरमध्ये हवा कमी आहे ना, त्यासाठी म्हणून मी हवा चेक करण्यासाठी खालती उतरले होते. परंतु तू माझा पाठलाग करतोयस का? तेव्हा अर्जुन आता प्रियाशी गोड गोड बोलायला लागतो, कारण त्याला प्रियाला त्याच्यावरती संशय येऊ द्यायचा नसतो. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, मी खरं तर तुझाच पाठलाग करत होतो, कारण आपल्याला गप्पा मारण्यासाठी घरी कोणी स्पेस देत नाही ना तशी, त्यामुळे मी असं ठरवलं की तुझ्यासोबत बाहेर कुठेतरी जावं. प्रिया अर्जुनच्या नाटकाला भुलते आणि त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून खूप खुश होते. तर त्यानंतर प्रिया अर्जुनला सांगते की मग आपण कॅफेमध्ये जायचं का? तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण कॅफेमध्ये जायला, तुझं कॉलेज? तेव्हा प्रिया सांगते की कॉलेजला मार गोळी, आणि माझी जी मैत्रीण आहे ना तिला मी मेसेज करून सांगेन रे, परंतु आपल्याला हा टाईम पुन्हा कधी भेटणार आहे का? प्रिया खूप हवेत उडत असते. तेव्हा अर्जुन सांगतो की मग आपण ऑफिसमध्ये जाऊयात. प्रिया थोडीफार अशी चाचपडल्यासारखी होते. तेव्हा अर्जुन सांगतो की माझ्या ऑफिसच्या केबिन इतकी सेफ जागा तुला कुठेच नाही भेटणार. ते दोघांनी आता भेटायचं ठरवलेलं असतं, परंतु अर्जुनने तिला संशय येऊ नये म्हणून नाटक केलेलं असतं. त्यानंतर प्रिया अर्जुनला सांगते की ठीक आहे, 10 मिनिटाच्या नंतर आपण दोघे भेटूयात. अर्जुनचा जीव आता कुठे भांड्यात पडतो. प्रिया तिच्या गाडीकडे निघाली असता ती विचार करते की मला तर वाटलं की अर्जुनला माझ्यावरती संशय आला आहे, परंतु तसं न होता तो तर अगदी त्याच्या गळ्यापर्यंत माझ्या प्रेमात बुडाला आहे. असा विचार करून प्रिया खूप खुश झालेले असते. तर अर्जुन विचार करतो की प्रियाच्या पायावरती ते जन्मखून आहे की नाही तेच मला चेक करायचं आहे. इकडे घडी मात्र सायली वेगळ्याच विचारात असते. ती विचार करते की त्या अपघाताची पुनरावृत्ती, हा विचार करूनच खूप भीती वाटते आहे, कारण तो अपघात म्हणजे सुभेदारांसाठी कायमची झालेली जखम आहे. परंतु डॉक्टरांनी सांगितल्यानुसार ती घटना पुन्हा रिक्रिएट केली तर, आणि त्याच एका घटनेने प्रतिमात त्यांना सर्व काही आठवले तर. परंतु एकाच बाजूने विचार न करता सायली दुसऱ्याही बाजूने विचार करत असते की या जखमेवरची खपली निघून ती रक्तबंबाळ झाली तर सुभेदारांना त्या घटनेचा आणखीनच जास्त परिणाम झाला तर. सायली गणपती बाप्पांकडे पाहत विचारात गुंतली असता तिथे रविराज येतात. हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करतात आणि सायलीला कॉफी द्यायला सांगतात. थोड्या अंतरावरती पुढे गेले असता त्यांच्या लक्षात येतं की सायली काहीच रिॲक्ट होत नाहीये. त्यानंतर रविराज सायलीला भानावरती घेऊन येतात आणि विचारतात की कसल्या विचारत आहे. तेव्हा सायली सांगते की रविराज काका, मला ना माझा खूप गोंधळ उडाला आहे, म्हणजे काय योग्य काय अयोग्य काहीच कळत नाहीये. तेव्हा रविराज सायलीला विचारतात नक्की काय झालं आहे. पुढे सायली रविराजांना सांगते की डॉक्टर श्रद्धा जोशी यांना मी फोन केला होता. प्रतिमात्यांवरती गोळ्यांसोबतच काही वेगळे उपचार करता येतात का याबद्दल मी चौकशी केली, परंतु माफ करा की मी तुम्हाला कसलीच कल्पना न देता स्वतःहूनच सगळं विचारलं. तेव्हा रविराज सायलीला सूट देतात. ते सांगतात की हे बघ, प्रतिमाच्या बाबतीत तुला तिची किती काळजी आहे, तू तिच्यासाठी किती धडपड करते आहेस हे सर्व काही दिसतं आहे आम्हाला, आणि तिच्या बाबतीत पुढे काय उपचार करायचे हे
तू कोणालाही विचारू नकोस. बरं मला सांग की डॉक्टर श्रद्धा काय म्हणाल्या? तेव्हा सायली सांगते की मला डॉक्टर श्रद्धा यांनी एक उपाय सांगितला आहे. ते म्हणजे जी घटना घडली होती त्याची पुनरावृत्ती करायची. त्यानंतर डॉक्टर श्रद्धाने नक्की कसं सर्व काही उलगडून सांगितलं ते सायली रविराजांना समजावून सांगते. तेव्हा सगळं काही सांगून झाल्यानंतर सायली रविराजांना सांगते की परंतु मला खूप जास्त भीती वाटते आहे काका. आपण प्रतिमात्यांसाठी एक उपाय करायला जायचं आणि त्याच्या भलतंच काहीतरी घडलं तर? मला ना आता कळत नाही आहे काका की पुढे काय करायचं आहे. तेव्हा रविराज सायलीला सांगतात की हे बघ, प्रतिमासाठी मी अगदी आकाशपातळ एक करायला सुद्धा तयार आहे. मग ॲक्सिडेंट रिक्रिएट करायला काय हरकत आहे? रविराजांना देखील सायलीचं म्हणणं पटलं आहे हे लक्षात येतात सायली खूप खुश होते. सायली रविराजांना सांगते की म्हणजे तुम्हाला देखील असंच वाटतं आहे ना की हा धोका आपण पत्करायला हवा, ज्यातून काहीच नाही वाईट घडणार आहे. रविराज सायलीला म्हणतात, सायली नशिबाने आतापर्यंत आपली खूप परीक्षा बघितल्या आहे, परंतु आता पुढे जे काही होईल ते चांगलेच होणार आहे. त्यानंतर सायली रविराजांना थोडीफार नाराज असल्यासारखे दिसते. रविराज सायलीला विचारतात की काय झालं? तेव्हा सायली सांगते की रविराज काका, मी ही सुचवलेली कल्पना तुम्हाला पटली आहे, परंतु हीच कल्पना आपण पूर्णाजींना कशी पटवून द्यायची? त्या दोघांच्या समोर आता खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. सायली रविराजांनी ही कल्पना पूर्णाईच्या कानावरती घातली असता पूर्णाजी तर अजिबात परवानगी देत नाही. रविराज त्यांना समजावतात की अहो पूर्णाई, जर प्रतिमाची स्मृती परत येत असेल तर ही घटना घडवून आणायला काय हरकत आहे? तेव्हा प्रताप रविराजांना सांगतं, रविराज, जे ॲक्सिडेंटची आपल्याला आठवणही नको आहे तीच घटना पुन्हा का घडवून आणायची? कल्पनाचा देखील तोच विचार असतो की रिस्क कशाला घ्यायची. तेव्हा सायली सांगते की आई अहो, परंतु ही घटना आपण स्वतःहून घडवून आणतो आहे ना, मग त्या घटनेने प्रतिमा त्यांची स्मृती परत आली तर? पूर्णाजी चिडते आणि सायलीला सांगते की या विषयावरती आपण चर्चा का करतो आहोत? या विषयाच्या संदर्भात मला तर बोलायचंच नाही आहे. पुढे रविराज पूर्णाजीला समजावतात. ते सांगतात, अहो पूर्णाई, हा तर एक हुकुमी उपाय आहे आणि प्रतिमाचा जीव धोक्यात जाईल अशी कोणती तरी गोष्ट मी आणि सायली करू का? प्रताप रविराजांना सांगतात, अरे परंतु रविराज, भीती तर वाटतेच ना रे. तेव्हा रविराज पूर्णाजीला सांगतात, भीती माझ्याही मनात आहे पूर्णाई, परंतु त्याच्यापेक्षा जास्त आशा आहे. प्रतिमा अगदी माझ्या समोर आहे, परंतु आमची ध्रुव वेगळी आहेत. रविराज पूर्णाजीला सांगतात की तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायला नकार दिला आहे, त्यासाठी मला काहीच हरकत नाही आहे, परंतु आमच्यात असलेलं जे नातं आहे ते ती स्वीकारायला तयार नाही आहे ना, याचाच खूप जास्त त्रास होतो आहे मला पूर्णाई. रविराज खूप कळकळीने पूर्णाजीला या ॲक्सिडेंट रिक्रिएशनसाठी परवानगी द्यावी असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पुढे रविराज पूर्णाईला सांगतात, जीव जाईपर्यंत वाट बघितली आहे मी तिची, परंतु पुढे आता मी तिला आठवण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे. हा भाग इथेच संपला. पुढील भागात आपण पाहणार आहोत, प्रिया अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते. अर्जुन ज्यावेळी कॉफीचा मग हाती घेतो त्यानंतर तो त्याला हात भाजल्याचं नाटक करतो आणि तीच कॉफी प्रियाच्या पायावरती सांडवून देतो. तेव्हा प्रियाला खूप त्रास झालेला असतो. अर्जुन प्रियाला बाथरूममध्ये पाय धुवून येण्यासाठी सांगतो. प्रिया जेव्हा पाय धुवून बाहेर आलेली असते त्याच वेळेस अर्जुन तिला सांगतो की तन्वी, अगं तू बस ना, मी तुझा पाय पुसून देतो, माझ्याचमुळे झालं आहे ना हे सगळं. प्रिया घाबरते आणि अर्जुनला सांगते की नाही नाही अर्जुन, एवढं काही नाही झालं, मी येते असं सांगून ती निघून जाते. परंतु प्रियाने पाय धुतल्यानंतर प्रियाने ज्या स्केच पेनने तुळशीपत्राची जन्मखून काढलेली असते ते सगळं काही रंग खालती पसरलेला असतो. अर्जुनला खूप मोठा संशय आलेला असतो प्रिया